धन्यवाद अध्यक्ष महोदय। महाराष्ट्र राज्याच्या 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी आणि त्याला समर्थन देण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे। सर्वप्रथम मी आमच्या महायुतीच्या सरकारचे मनापासून अभिनंदन करते। आमच्या मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करते की एक ऐतिहासिक असा अर्थसंकल्प या ठिकाणी त्यांनी मांडला। या ठिकाणी सगळ्या घटकांना न्याय देण्याचा इथे प्रयत्न केलेला असला तरी विशेष करून या ठिकाणी महिलांना समर्पित असा हा अर्थसंकल्प झालेला असल्यामुळे एक स्त्री आमदार म्हणून मला या ठिकाणी अतिशय समाधान आणि आनंद वाटतं, म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करते। अध्यक्ष महोदय, आपल्या सरकारने, महायुतीच्या सरकारने खूप चांगले निर्णय घेतले। मुलींच्या जन्माचं स्वागत करणारी, तिला वय वर्ष 18 पर्यंत अर्थसहाय्य करणारी लेक लाडकी योजना असू द्या, गर्भवती मातांचे आरोग्य आणि प्रसूती करता जननी सुरक्षा योजना असू द्या, प्रधानमंत्री मातृवंदन योजना असू द्या, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचं सक्षमीकरण, बस प्रवासात सवलत, महिलांसाठी विशेष बस, घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात त्या ठिकाणी सवलत, अशा अनेक या ठिकाणी आपण गोष्टी केलेल्या आहेत, निर्णय घेतलेले आहेत। पण राज्यातल्या सर्व आरोग्य उपकेंद्रात मेमोग्राफी आणि सर्वाइकल कॅन्सर याच्या टेस्टसाठी 78 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। ही फार मोठी गोष्ट या ठिकाणी आपल्या अर्थसंकल्पात आलेली आहे, कारण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि खासगी रुग्णालयांमध्ये खूप महाग असतं, त्यामुळे याचा मला विशेष आनंद वाटला। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमचे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदीजी, ज्यांनी नारी शक्ती वंदन कायदा आणला, जो की एखादा सुधारक असलेला नेता किंवा जो महिलांविषयी स्त्रीवादी असा असलेला नेताच करू शकतो, त्यांनी आमच्यासाठी 33% आरक्षण विधानसभा आणि संसदेत आणलं आणि ह्या अर्थसंकल्पातला असाच एक मानाचा तुरा या ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। अध्यक्ष महोदय, याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की आमच्या सगळ्या भावांनी समोर बसलेल्या त्यांना माहिती नाही काय वाटलं की बहिणीसाठी करावं की करू नये। राखी बांधता ना तुम्ही, राखी बांधता ना, मग या चांगल्या योजनेचं मनापासून स्वागत करा। आमच्या बहिणींना किती त्रास होतो हे तुम्हाला लक्षात येणार नाही, परंतु त्या कसं जगतात ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, कारण ज्या संवेदनशील मनानेच आपण ते समजून घेऊ शकतो। अध्यक्ष महोदय, अतिशय पुरोगामी असे निर्णय या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत कुठल्याच पक्षाच्या सरकारने केलं नसेल अशा आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी चीफ सेक्रेटरी या पदावरती सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली। एवढंच नाही तर डीजी या पदावरती रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली। आजपर्यंत महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून महिलांना या स्थानावरती आजपर्यंत कुणीही बसवलं नव्हतं, तो मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे, त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी शासनाचं आणखीन एका गोष्टीसाठी अभिनंदन करते की शासकीय दाखल्या दस्तऐवजावरती आपल्या स्वतःच्या नावानंतर आईचं, वडिलांचं आणि मग आडनाव असा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला। अध्यक्ष महोदय, एक आई म्हणून मला खूप आनंद झाला की माझं नाव माझे मुलं लावतील, पण मी लेक म्हणून काय करायचं अध्यक्ष महोदय? माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या आई वडिलांचं नाव सोडून द्यायचं आणि फक्त नवऱ्याचं लावायचं? माझ्या आईचं, माझ्या वडिलांचं, मग नवऱ्याचं लावून त्याचं आडनाव लावू की आम्ही? काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला या संदर्भामध्ये यात सुधारणा करून लेकीला सुद्धा लग्नानंतर आपल्या आई वडिलांचं नाव, त्यानंतर त्याच्या नवऱ्याचं नाव आणि मग आडनाव लावण्याची सवलत या ठिकाणी देण्यात यावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी फक्त एकच गोष्ट सांगेन, कभी तुलना नहीं की और न करने का इरादा है, कभी तुलना नहीं की और न करने का इरादा है, दुनिया में हर प्यार से माँ का प्यार 9 महीने ज्यादा है। कभी कभी सोचती थी कि मैं तुझसे ही हूँ, क्यों मेरे नाम के साथ तेरा नाम नहीं। आमच्या लेकींची ही जी सूचना आहे ती कृपया मान्य करावी आणि आम्हाला लग्न झाल्यानंतर आम्हा लेकींना आई वडिलांचं नाव नवऱ्याच्या आधी लावण्याची मुभा मिळावी अशी आग्रहाची मागणी या ठिकाणी मी करत आहे। अध्यक्ष महोदय, मला शेवटची एक सूचना करायची आहे, मागणी करायची आहे।
मी नेहमी बघते की आपलं विधानसभा असू द्या, विधान परिषद असू द्या, बाहेरचे लोक असू द्या, नेहमी आई बहिणीवरून शिव्या देतात. तुम्ही आई आणि बहिणीला संपा. अरे आई बहिणीवरच्या शिव्याचा विषय काढला तुम्ही मला संपवा म्हणता. कन्क्लूड करा. तुमच्या आई आणि बहिणीवरून जर का शिव्या देत असाल तर आमचा हा अपमान नाहीये. तुम्ही कायदा करा, या संदर्भात कायदा असला पाहिजे, अॅट्रॉसिटी लावा, परंतु आई बहिणींवरून तू शिव्या दिल्या ना तर त्या आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे कुणी आई बहिणीवरून शिव्या दिल्या असतील तर त्या संदर्भामध्ये कडक कायदा आणावा अशी या ठिकाणी मी मागणी करते. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.